आपण आलेलो आहे वैजापूर तालुक्यामध्ये एक महाविकास आघाडी. तर आपण वैजापूरच्या कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे. आपण जाणून घेणार आपल्या सोबत जरूरचे भूमिपुत्र म्हणजे शेतकरी शेतीचे अनुभव असलेले आणि शेतकऱ्यांच्या हितावर ते आज महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, त्यानंतर जिल्हा परिषद असेल, या संदर्भामध्ये त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण समक्ष जाणून घ्या. मत सागर भाऊ आपल्या सोबत लाईनवर जोडलेला आहात. पहिला आपला परिचय. मी भास्कर मतसागर, जरूर एक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्या ठिकाणी काम करीत असताना आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि मनसे हे 4 जण एकत्र मिळून आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समित्या या निवडणुका करीत आहे. त्यातल्या त्यात मला जरूर पंचायत समिती ओपन असल्यामुळं मी जरूर पंचायत समितीला मला जर पक्षाना उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवणार आहे. नाही, मी तर असं ऐकून आहे बाबा का तुमचं नाव चर्चेमध्ये ऐकून पण त्यातनं तुम्हाला राजकारणात आणि पहिल्यापासून तुम्हाला का बा चांगला अभ्यास आहे बा. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? जनतेची तर मागणी आहे का बा तुमच्या जरूर सरकारमधून तुम्हीच नाव चर्चेला आलेलं आहे? नाही नाही नाही, माझं काय म्हणणं आहे, अनुभव हा जवळजवळ काम करणाराला समाजामध्ये जो काम खालच्या थरात काम करतो म्हणजे सर्वसाधारण लोकांमध्ये समाजामध्ये ज्यावेळेस जो माणूस वावरतो त्याला एक हे काम करण्याची संधी आहे. पदावर बसून काम करण्याची संधी आहे आणि पद नसलं तरी काम करण्याची सवय आमची आहे. मी त्याच्यामुळं साखर कारखान्याच्या संघटनेचंही काम कामगाराचं करतोय. तर या सरकारच्या विरोधात मी त्या कामगाराच्या केसेससाठी सुद्धा कामगाराचा पगार मिळावा म्हणून सुद्धा हायकोर्टात माझं रिट चालू आहे. कारण हायकोर्टानं आमचा पगार 14 कोटी मुद्दल त्याला व्याजासह 22 कोटी सरकारनं परत करावा, त्या कामगाराला ते पेमेंट करावा अशी हायकोर्टाने केली. त्याच्यानंतर आम्ही या सरकारकडे गेलो. सरकारकडे त्याची मागणी केली असताना सरकारमधून कुठलाही प्रोत्साहन मिळालं नाही. म्हणून आता आम्ही त्या कामगाराच्या केससाठी पगारासाठी हायकोर्टात पुन्हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलं आणि एखाद्या वेळेस ह्या महिन्यात ते बोर्डवर लागेल आणि त्याचा निकाल सुद्धा कामगाराच्या बाजूने येईल अशी एक अपेक्षा मी धरतोय. दुसरी गोष्ट, सामाजिक काम करताना या साखर कारखान्याचं जे वाटोळे झालं, आता उद्याकडे मला वाटतं आज 28 तारीख, उद्या 29, परवा 30 तारीख, तर 30 तारखेला नागमठाणला बाहेरचे शेतकरी सुद्धा येणार आहे. कारण मालगावच्या साखर कारखान्यावर आमच्या एका माणसाने पेमेंट मागितलं की बाबा आम्हाला तुम्ही दुसऱ्या कारखान्यात पेमेंट करा, असं म्हणल्याच्या नंतर लगेच त्या मालगावच्या साखर कारखान्यावाल्यांनी त्या नागमठाणच्या माणसाला 10 कोटीची अब्रू नुकसानीची नोटीस दिली. आता मला हे सांगा, शेतकऱ्यांना बोलायचं का नाही बोलायचं? आपलं पेमेंट मागायचं का नाही मागायचं? आम्ही न्याय कोणाकडे मागायचा जर अशी परिस्थिती असेल तर? आणि त्या साखर आणि त्याच्याऐवजी विनायक साखर कारखान्याकडे कोणी दुर्लक्षित आहे. 2014 मध्ये साखर कारखान्यावर नोंद करताना कर्जाचा बोजा टाकताना हायकोर्ट ऑर्डर झाली. त्या हायकोर्ट ऑर्डर प्रमाणे साखर कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात दिला. राज्य बँकेनं त्या सातबाऱ्यावर 2014ला बोजा टाकला. तो बोजा काय टाकला? 3,25,00,000 रुपये कर्ज. परंतु ज्यावेळेस साखर कारखान्याचे 217 एकर जमिनी यांनी फेर कसा चुकीचा वडला? 500 एकर जमीन दाखवते. आता 217 एकरात 17 एकर जमीन ही कारखान्याच्या मालकीची, 200 एकर जमीन ही गायरान जमीन शासनानं, कलेक्टरनं त्या साखर कारखान्याला दिली आणि त्यावेळेची ऑर्डर माझ्याजवळ आहे. कलेक्टरनं ऑर्डर असे केले की ह्या सातबाऱ्यावर कुठलाही 1 रुपयाचा बोजा टाकू नये.
म्हणजे बँकेनं कर्ज देताना जे साखर कारखान्यात गोडाऊन आहे स्पेअर पार्टचं, त्या गोडाऊनवर बोजा टाकावा, त्या मशिनरीवर बोजा टाकावा आणि कर्ज द्यावा, अशी एक ती ऑर्डर आहे. म्हणून साखर कारखान्याच्या सातबाऱ्यावर बोजा टाकता येत नाही. आणि आज विनायक साखर कारखान्याचं जेवढं मटेरियल तिथं होतं हे सगळं चोरीला गेलं. इथले कोणी स्टँडिंगचे पुढारी त्या कारखान्याकडे पाहत नाही. ज्या वेळेला हायकोर्टाची ऑर्डर झाली आणि त्या साखर कारखान्याचा ताबा ज्यावेळेस दिला, तो ताबा देताना ज्या वस्तू बँकेच्या राज्य बँकेच्या ताब्यात दिल्या त्या वस्तू आज त्या ठिकाणी नाही. यांनी ताबा घेताना काय काय ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर माने नावाचे जय हिंद शुगर मिल्कवाला त्याने त्या कारखान्याचं भाडेपट्ट्याना घेतला, त्याचं भाडं ठरलं आणि त्यांनी डिपॉझिट केलं बँकेकडे. बँकेकडे डिपॉझिट केल्याच्या नंतर त्या माणसाला तो ताबा द्यायला पाहिजे. तो ताबा या शासनानं, या सरकारनं, त्या बँकेनं किंवा इथल्या वरिष्ठ नेत्यांनी तो ताबा द्यावा अशी काही कारवाई केली नाही. त्याच्यामुळे जो ऊस उत्पादक शेतकरी आहे यांचा जो साखर कारखाना आहे याचं ते वाटोळं झालं. त्या माणसानं 25 वर्षाच्या करारावर घेऊन नवीन मशिनरी सुद्धा आणून बसवायचं त्याने ठरवलं. परंतु जर ताबा नाही मिळाला तर यांनी ताब्यात काय दिलं आणि नाही दिलं. म्हणून या जैन शुगरवाल्याच्या विरोधात, म्हणजे त्याचं पहिल्या वर्षाचं भाडं ज्यावेळेस यांनी 60 लाख रुपये कापलं त्यावेळेला जैन शुगर मिलवाला हायकोर्टात गेला. मुंबई हायकोर्टात गेल्याच्या नंतर त्याने त्यांच्या त्या 60 लाख रुपयाला डिपॉझिट मधून ते पैसे कपात केले भाड्याचे, त्याच्यासाठी स्टे घेतला आणि ते स्टे घेऊन त्यांनी पुढचं भाडं थांबवलं. पण बँकेवाला हा ताबा त्यांना देत नाही. ताबा न देण्याचं कारण असं आहे, ताबा देताना त्यांनी जे ताब्यात घेतल्या त्या वस्तूच त्या ठिकाणी जर नाहीये तर यांना ताबा याच्यासाठी देत नाही तर या वस्तूची जर उद्या किंमत लागली तर त्यांचं कर्ज 3,25,00,000 रुपये दिसतं आणि ते सांगता 52 कोटी रुपये कर्ज आमचं झालं. अरे बाबा 52 कोटी होणार कसं तुमचं कर्ज? जर तुम्ही 2014 मध्ये 3,25,00,000 रुपये त्या सातबाऱ्यावर बोजा टाकता, तो सातबारा सुद्धा माझ्याकडे आहे बोजा टाकलेला आणि त्या ऑर्डर सुद्धा असताना मग जर कधी अशी परिस्थिती असेल यांनी ताबा द्यायचा आणि तिथं काहीच वस्तू नाही दिसायच्या, अशा वेळेला जर ह्या साखर कारखान्याचा ताबा दिला तर यांना पैसे घरातून टाकून ते मशिनरी द्यावं लागेल आणि हे मशिनरी देताना जे परिस्थिती निर्माण होईल ते बँकेचे वाईट होईल. म्हणून बँक पुन्हा त्याला ताबा द्यायला तयार नाही आणि ताबा दिला तर मशिनरी राखावं लागेल, तर मशिनरी नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या साखर कारखान्याचा, शेतकऱ्याचा साखर कारखाना हा वाईट धुळीला मिळाला आहे. इथल्या प्रशासनाचं आणि वरिष्ठ नेत्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी हे पाळायला तयार नाही. हे जबाबदारी धोकायला तयार आहे आणि नवीन कारखाना जो आणून बसवला तो शेतकऱ्यानं जर 2 रुपये मागितले तर लगेच ते त्याच्यावर आम्हाला भाव दुसऱ्या साखर कारखान्याप्रमाणे द्या म्हणल्यावर त्याला 10 कोटीची नोटीस पाठवली. हे चुकीची, ही सगळी हुकुमशाही आहे. याच्या पाठीमागे कोण आहे आम्हाला हे कळत नाही. त्याच्यानंतर सरकारला ह्या शेतकऱ्याला आतापर्यंत रोज सांगता आज पैसे टाकतो, आज पैसे टाकतो, आज पैसे टाकतो. आम आदमी पार्टीचं सरकार पंजाबमध्ये भगवान सिंहना हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला ताबडतोब मदत केली. गुजरातला नरेंद्र मोदी साहेबांचं राज्य आहे, त्या राज्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी हेक्टरी 50,000 रुपये दिले आणि आपल्याकडे वैजापूरला 3 चाकाचं सरकार असताना, केंद्राची मदत असताना, अजितदादाचा गट त्यांच्या बरोबर असताना, शिंदे साहेबांचा गट त्यांच्या बरोबर असताना आपल्याला 1 रुपये अजून दिवाळीच्या नंतर सुद्धा कोणाला टाकला नाही. आणि आता निवडणुकीच्या निमित्तानं 4 दिवसात काही टाकतील नाही टाकतील हे सांगता येत नाही. परंतु जे चाललंय हे चुकीचं चाललं. आता बांधकाम कामगारासाठी जे डबे देत आहेत, मला असं वाटतं हे फक्त निवडणुकीची एक दिशा म्हणून ते कोणाला तरी ते डबडे जर्मलचे वाटीत आहे, त्याच्यातून पैसा कमवायचा यांचा धंदा आहे. आणि त्याच्यामुळं हे डबडे कोणी ताबडतोब चुलीवर नेऊन ठेवलं आणि त्याला त्या डबड्याची गरज पडली असं कोण वाटत असेल आणि एखाद्याने सांगितलं तर मी ते बी मान्य करीन. परंतु सरकारनं निव्वळ थापा मारीत शेतकऱ्याच्या आणि या शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं हे सरकार आहे. आज मकाला भाव नाही,
आज तुम्हाला दिवाळी करताना या पावसामुळे रोज पाऊस देतात, पाऊस त्याच्यामुळे पीक कोणतं निघायला तयार नाही. शेतकऱ्याचे ही काळे दिवाळी म्हणून आम्ही औरंगाबादला कलेक्टर ऑफिस समोर घोषित केली. आणि ह्या वर्षाची ह्या सरकारच्या काळातली जी दिवाळी, ही दिवाळी ही एक काळी दिवाळी आहे. लोकांना बाजारात गेल्यावर काय घ्यायचंय हे पाहण्यापेक्षा त्या भाजी मार्केटमध्ये जो एक कपड्याचा धंदा, लोकांनी जुने कपडे आणून विकायचा धंदा केला, ते कपडे घेण्याचं काम ह्या गरीब लोकांनी केलं. आणि ते घेऊन ही दिवाळी कशी तरी काळी दिवाळी म्हणून साजरी केली. तर ह्या सरकारला त्यांचं जागा दाखवण्यापेक्षा जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका याच्यासाठी ज्या सरकारच्या विरोधात जर तुम्ही मतदान केलं आणि या जनतेनं जर मतदान सरकारच्या विरोधात जर केलं तर मला असं वाटतं सरकारचे डोळे उघडतील आणि ते म्हणतील आपण कुठंतरी शेतकऱ्याच्या विरोधात चुकून राहिलो, ही नोंद सरकारकडे झाली पाहिजे. आणि मग ते या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतील. नाहीतर रोज थापा मारता कोरा कोरा कोरा, कुठं कोरा नाही आणि कोणताच नाही. जसा ते तसा काळा सातबारा हा ठेवलेला आहे. आणि हा काळा सातबारा जर तुम्हाला ढवळा करायचा असेल, कोरा करायचा असेल तर या सरकारच्या विरोधात मत टाकल्याच्या नंतरच हा सातबारा तुमचा कोरा होईल. ते म्हणतील आपण कुठंतरी चुकलो. आणि जर त्यांनाच मत टाकली तर ते म्हणतील आपण फार चांगले वागतो, म्हणून त्यांना आपली कुठलीही दिशा दिसणार नाही. आणि हे सरकार म्हणजे शेतकरी विरोधी सरकार आहे. आज आम्ही शरद पवार गटाचे माणसं आहे, पण शरद पवारच्या एवढ्या योजना आहे, या ज्या योजना आम्ही सांगू, ह्या योजना या सरकारमध्ये शेतकऱ्यासाठी एक योजना यांनी वापरली अशी दाखवा आणि ते मग आम्हाला सांगा. परंतु शेतकऱ्यांनी ह्या वेळेला आमची अशी विनंती आहे का सरकारच्या विरोधात मतं टाकावी. आमचा उमेदवार गरीब राहील, त्यांचा पैसा राहणार नाही, परिस्थिती त्यांची खराब राहील, परंतु पैसे कोणाचे घ्या, कारण शेताकडून पैसे वाटता येत नाही, अवका हातून पैसे मिळणार नाही. पैसा असाच मिळाल राजकारणामध्ये, तो मिळाल्यावर तो असा जर वापरला असेल आणि शेतकऱ्याचे हे संविधान जर कधी राज्याचं खतम केलं असेल बाबासाहेबांचं, तर याला जर खेट्यावर आणायचं असेल तर आपण मत विरोधी टाकावा अशी मी विनंती करतो. आणि माझं जे बोलण्याचं जे साधन आहे, जे सामुग्री, जे तुमच्या समोर अनेक हे माझ्यासाठी ठेवण्यासाठी, परंतु तरी आपण सरकारच्या विरोधात आहोत. म्हणून ही सामाजिक चळवळीची ही निवडणूक आहे, ते निवडणूक आपण करीत आहोत. मी पंचायत समिती जरूर या गटातून उभा राहणार आहे. जनतेला जी मदत करायची असेल, जे मतदान करायचं असेल, माझं वय झालं म्हणून मी एखाद्याला मत मागताना मी म्हातारा झालो म्हणून मत मागणार नाही, किंवा मी पुढे निवडणुकीला उभं राहणार नाही म्हणून मत मागणार नाही. मला समाजाने, या जनतेने, मतदारांनी सेवा करण्याची एक संधी द्यावा. तर मी 5 वर्ष सेवा कशी करतो हे जाणून घ्यावं. याच्यासाठी माझी विनंती आहे की मला पंचायत समिती मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याला निवडून द्यावा अशी विनंती करतो आणि मला सेवा करण्याची संधी द्यावी असं. बरं आता ऐन दिवाळीच्या अनेक वर्षापासून जो गोर गरिबांसाठी शिदा होता का तेल बॅग असेल, गुळ असेल, साखर असेल, ते डाळ असेल, तर गरीब कसा तरी आपला उदरनिर्वाह करतो, तो बी सरकारने बंद केला. याच्यावर काय प्रतिक्रिया आम्ही? मी काय होतो, त्यांनी बंद केलं म्हणजे त्यांच्याकडे आता परिस्थिती अशी आहे का त्या शेतकऱ्याच्या विरोधीच आहे ना, आणि शेतकऱ्याच्या विरोधी आहे, समाजाच्या विरोधी आहे. त्यांना फक्त प्रत्येक वेळेला एक चाटा मारणे आणि चालणे. आता माझं एकदा असं म्हणले होते मोदी साहेब, 70,000 कोटीचा घोटाळा कोणाचा मला माहित नाही, परंतु हे जेलमध्ये राहतील म्हणले. ते आज त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. म्हणजे परिस्थिती काय आहे, आपण बोलतो काय आणि काय नाही. आज त्यांचं जर ते चित्र पाहिलं सगळ्या मंत्र्यांचं, तर काय काय परिस्थिती आहे. आमच्या काँग्रेसकडचेच मंत्री तिकडे गेले आणि त्यांच्या बरोबर ते राहत आहेत. आणि त्यांचं जे परिस्थिती आहे का भ्रष्टाचार निर्मूलन करून, भ्रष्टाचाराचं निर्मूलन न होता अजून जास्त जोराचा भ्रष्टाचार वाढला असं आम्हाला वाटायला लागलं. कारण तहसील समोर गेलं तर तुम्हाला दलालांची गर्दी दिसेल, डेप्टी कलेक्टर ऑफिस समोर गेलं तरी दलालांची गर्दी दिसेल. त्या तहसीलमध्ये कोणी माणसं दिसणार नाही, ते सकाळ संध्याकाळ दिसतील. कुठं कोणत्या टेबलवर माणसं दिसणार नाही. जनतेची अशी परेशानी चालली, कुठेही काम व्हायला तयार नाही. आणि अशा वेळेला
आपण याच्याकडे लक्ष केलं पाहिजे. म्हणून याच्यासाठी आम्हाला लोकांनी जर निवडून दिलं, आमच्या जिल्हा परिषदचे उमेदवार थोर साहेब राहतील आणि पंचायत समिती गंजरूरला भास्कर मतसागरमध्ये मी स्वतः राहील आणि तिसऱ्या गटाला सवंगाव गटाला एकनाथराव त्रिभुवन यांचे सोनबाई म्हणजे गयाबाई त्रिभुवन जिल्हा परिषद अध्यक्ष माझी त्यांच्या सोनबाई ह्या सुद्धा सवंगाव मतदारसंघातून उभे राहतील. तरी आम्हाला या लोकांनी भरभरून असे मतं टाकावं आणि सरकारच्या विरोधात आम्हाला काम करण्याची संधी, आपली बाजू मांडण्याची, शेतकऱ्याची बाजू मांडण्याची संधी आम्हाला द्यावी अशी विनंती करतो. आणि हे जी महागाई वाढली तर महागाई एकीकडे ते 10 रुपये देतील आणि तिकडे 100 रुपयाची लगेच वाढ करून टाकतात. म्हणजे परिस्थिती अशी आहे, तुम्हाला गॅस फुकट दिला पहिल्यांदा, गॅस फुकट दिल्यानंतर 1100 रुपये सुरू झाला. म्हणजे तुम्हाला गॅस फुकट देऊन 1100 रुपयांनी चालू केला. डिझेलचे भाव काय 10 वर्षाच्या पिरियड मध्ये जर पाहिला, आता 11-12व्या वर्षात आपण चाललो भाजपाच्या राज्यात, तर परिस्थिती डिझेलचे त्यावेळेस 50 वर्षात किती वाढलं, 60 वर्षात किती वाढलं ना आता 10 वर्षात किती वाढलं, याचा जर अभ्यास केला तर आपण कुठेही शेतकऱ्याला ही मदत नाहीये. शेतकऱ्याचं वाटोळं करणारं, समाजाचं वाटोळं करणारं हे सरकार आहे. त्याच्यानंतर जर विचार केला 1972ला 1972, 73, 74ला जे ट्रॅक्टर वाटप म्हणजे कारखानदारीचा ट्रॅक्टर मिळायचं ते 25,000, 18,000, 22,000 मध्ये ट्रॅक्टरचा सेट भेटायचा. आजच्या काळात तो गेला कुठं? त्यावेळेला ऊसाचा भाव 150 रुपये होता. 1974ला ऊसाचा भाव 150 रुपये होता. करमचंद भाईचा साखर कारखाना कानेगावचा होता आणि 150 रुपये ऊसाच्या भावात आपल्याला ट्रॅक्टर घ्यायला किती टन ऊस लागत होता? ते 120 टन. आज तो ट्रॅक्टर घ्यायला शेतकऱ्याचं म्हणजे किती पट ऊसाचे भाव वाढले आणि किती पट कारखानदारीचे भाव वाढले. म्हणजे अशा वेळेला अंबानी, अदानी आणि टाटा यांना जी मदत करणारे लोक त्यांच्यासाठी अनुदान देणं, 18,000 कोटीचं मागच्या वेळेला अनुदान दिलं. जी परिस्थिती चालली ते वाईट आहे आणि त्या अनुदान कोणाला जातं? कारखानदाराला जातं, गरीबाला नाही. गरीबाच्या खिशात काही नाही. म्हणून त्याने या वेळेला सरकारच्या विरोधात मतदान करावा अशी मी या ठिकाणी जनतेला, मतदाराला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कॅमेरा